जसं काही देवाने एक आदेश दिलेला आहे की तू फक्त हा हप्ता भर, या पद्धतीनं लोक सगळे हप्ते भरत असतात आणि त्यामुळं खूप मोठं आर्थिक नुकसान स्वतःचं ते करून घेतात. अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे की तुम्ही 10 लाख रुपयाची FD बँकेमध्ये, कार लोन चालू आहे 4 लाखाचं, विचारलं हे का नाही भरत तुम्ही? नाही, त्याचा मला इन्कम टॅक्सला फायदा. इन्कम टॅक्सचा फायदा गृह कर्जाचा आहे, गाडीच्या कर्जाचा. अशी काही फुटपट्टी लावता येते का की मी कर्ज कसं घ्यायचं? घरासाठी कर्ज हवं, त्यांना सांगा थांबा मी लिहून घेतो व्यवस्थित. मुद्दल 40 लाख, प्रोसेसिंग फी किती? ते म्हणणार की सर तुमच्यासाठी फ्री, आमची ऑफर झाली. बरं, व्याजदर किती? 8.5%. परतफेड कालावधी 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. मला जर प्रीपेमेंट करायचं आहे तर तुमचे काही चार्जेस आहेत का? कुठलाही बँकेचा माणूस असा बंदूक घेऊन तुमच्याकडे येत नाही, हे सही कर आणि घे हे 10 लाख रुपये. हे तुम्ही जाता बँकेत, थंडी, वारा, ऊन, पाऊस काही असू द्या, व्याज चालू असतं, तुम्हाला ते व्याज फेडावंच लागतं. सर तुमचं घर खूप छान आहे, खूप चांगला चॉईस आहे तुमचा, मी बघितलं की तुम्ही खूप कमी वयात घर घेतलंय सर. सर एकदम काही प्रश्नच विचारत नाही, कुठे सही करू सांग फक्त, आणि सही करून टाकणार. पूरी कायनात जुट चुकी है आपको कर्ज बाजारी करने में. एस्पेशली जे 25 ते 30 वयोगटातली मुलं आहेत त्यांच्यावरती लग्न ठरण्यासाठी घर असणं हे कुठेतरी प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी यंगस्टर्स कर्जबाजारी होतात असं वाटत नाही का तुम्हाला? कर्जाबद्दल एवढी निगेटिव्हिटी का? म्हणजे 30% खाली जरी EMI असला तरी असं असतं की लवकर कर्ज संपवून टाका. बहुतेक बँक ऑनलाईन लोन प्रीपेमेंट करू देत नाही. ते सांगतात तुम्ही ब्रांचला या, मला चेक द्या आणि मगच आम्ही ते तुमच्या कर्जात जमा करू. का बरं असं? त्याचं कारण म्हणजे